तर त्यांचे भांडे बी मिळाले. त्यांच्याकडे एक टिफिन होता, एका टिफिनचे हा. 19 टिफिन झाले. त्याच स्वतः सांगून राहिल्या, तर त्याच आहे, प्रूफ आहे माझ्याजवळ. आणि त्या इतक्या निगेटिव्ह दिसत होत्या. त्यांच्या निगेटिव्ह दिसायचं म्हणजे मला त्या निगेटिव्ह होत्या असं नाही म्हणायचं आहे. शेवटी माणसाला परिस्थिती खराब करते. त्याच्या परिस्थितीनं त्यांच्या ती अशा कंडिशन मध्ये झाले होते ना, त्या 3 दिवस झोपल्या शक्तिपातानंतर. कारण जेव्हा शक्तिपात होतो ना रेकीचा, तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते. अजून भरपूर आहे. आता सगळ्यांचं झालंय म्हणून ते कोणी रिपीट करत नाही एवढं. कधी कधी सेकंड लेवल, मास्टर लेवलला येतात. रेकी लेवल मध्ये एवढे लोक येत नाही रिपीटमध्ये. चला आज शिकू आपण, ऍक्टिव्हेशन करू. आता ज्याचा शक्तिपात झाला त्याला एनर्जी जाणवेल, ज्याचं नाही झालं त्याला नाही जाणवेल. ठीक आहे. आता इथून पुढे बघा, आजचाच क्लास आहे, 1.5 तासाचा क्लास घेते मी. उद्या आपल्याला काहीतरी फेस्टिवल आहे, तर उद्या करता नाही येणार. त्याच्यानंतर रेकी लेवल 1चा सोमवारपासून दुसरी बॅच चालू होईल. ज्याला कोणाला रिपीट करायचं असेल करा. आणि सेकंड लेवल पासून रेकी लेवलची दुसरी पण बॅच चालू होईल. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्ही ऍडमिशन घ्या. आणि ऍडमिशन कोणाला घ्यायचंय मला पर्सनल सांगा, मी तुम्हाला सांगते ऍडमिशन कसं घ्यायचं, काय घ्यायचं. आता का बरं ऍडमिशन घ्यायचं ते सांगते मी तुम्हाला. सांगा बरं, एखादं उदाहरण सांगता का कोणी? खरंच रेकी का बरं शिकायची? आरती मॅडम, रेकी का बरं शिकायची सांगा बरं थोडस. स्वतःसाठी जगण्यासाठी रेकी शिकायची मॅडम. आणि आपल्यासोबत आपल्यासोबत दुसऱ्यांना पण घराची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली की जोडण्यासाठी. नाही झाले? मंगळसूत्र घेऊन दिले ना हजबंडनी? बदल झाला ना? हो. मग तो का नाही सांगत? सगळं शेअर करायचं अनुभव. चला हो. बघा, रेकीसाठी सेकंड लेवल, मास्टर लेवलसाठी का बरं ऍडमिशन घ्यायचं? तुम्ही ज्या प्रॉब्लेम मध्ये फसले आहे ना, त्या प्रॉब्लेमचं उत्तर माझ्याजवळ आहे. आता तिथपर्यंत कसं पोहोचायचं त्याच्यासाठी रेकी शिकायला लागेल. जसं मी आरती मॅडमला तिथेपर्यंत पोहोचून दिला. तुमच्या समोरचं उदाहरण अजून एक मॅडम आहे, त्या स्वाती मॅडम, त्यांचा बी खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि मी तर उदाहरण आहेच ना, अजून खूप सारे स्टुडंट आहे. ठीक आहे, त्यांचा बी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता तुम्ही ज्या समस्येमध्ये फसले आहे ना, खरं म्हणजे ती समस्या नाहीच आहे. ती तुम्ही तुमच्या माइंडमध्ये भरून ठेवलेला एक ट्रिगर आहे. सांगा आता, खरंच आहे की नाही? आता मी जर तुमचं खरंय. हिलिंग करून देतो म्हटलं, तर तुमचा ट्रिगर मी रिमूव्ह करून देऊ शकतो. मग तुम्ही माझ्याकडून रिमूव्ह केल्यापेक्षा तुम्ही स्वतः हिलिंग करून रिमूव्ह करता येते ना, मग करायचा. बरं, आता हिलिंग करायचं म्हटलं तर मी जर हिलिंग करतो म्हटलं तर मला तुम्हाला तेवढे पैसे द्यावे लागेल. आणि मग मी तुम्हाला सजेस्ट करते की मॅडम, मला तेवढे पैसे दिल्यापेक्षा तेवढ्या पैशात तुम्ही शिका ना, आणि शिकून तुम्ही सगळ्यांचं करा, तुमच्याच घरातील प्रत्येकाचं. मग ही बेस्ट आयडिया आहे ना. आता याच्यात तुम्हाला जे काही ओव्हर थिंकिंग होते, चिंता होते, तणाव, डिप्रेशन, जे काही प्रॉब्लेम आहे, आर्थिक रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहे, जे काही खाली एनर्जी आहे, सगळे फक्त आपल्या विचाराने आपण ब्लॉक करतो ती एनर्जी ब्लॉक होते, म्हणून लाईफमध्ये प्रॉब्लेम होते. आता काल 7 चक्र बघितलं, सगळा खेळ एनर्जीचा आहे. चक्रा जर तुम्ही जसा विचार केला तसा तो चक्र ब्लॉक होते. तुम्ही म्हटलं आज माझं डोकं दुखत आहे, तर तो चक्र तेवढा तिथं ब्लॉक होऊन जाईल. मग तुम्हाला पुन्हा तो चक्र ऍक्टिव्ह करायला 3-4 दिवस लागेल. आणि एका विचारानं सेकंदांनी तुमचा चक्र ब्लॉक होते. म्हणून विचार कुठला करायचा पाहिजे तेच. आता रेकी का बरं शिकायची? रेकी विथ इंटेन्शन. आता रेकी सोबत जेव्हा तुम्ही जुळाल ना, रेकीला तुम्ही जे इंटेन्शन द्याल ना, तिथपर्यंत पोहोचू शकता. एका टिफिनचा 19 टिफिन झाले, त्या माझ्याजवळ आल्या. तर मी म्हटलं तुम्ही फक्त क्लास करा, तुमच्याजवळ 15 टिफिन येणार आहे. माझं 15च होतं, ते 15चे 19 झाले ना, आता त्यांच्याजवळ 50 येणार आहे. आणि त्या खरंच करणार बी आहे. मी खरंच सांगते त्यांना, त्या नक्कीच करणार आहे. लोक ही बेस्ट लक मॅडम. सगळं थँक्यू. धन्यवाद. नक्कीच होणार आहे. मेहनत बी आहे ना थोडंसं, आपली हे बी आपली एनर्जी पण चेंज करावी लागते ना, कारण कुठंतरी आपण एक प्रॉब्लेम घेऊन बसतो रेकी सोबत. मग त्याच प्रॉब्लेमला नाही बघायचं असते रेकीला. रेकी सोबत जेव्हा जुळतो तेव्हा फक्त सोल्युशन भेटते आपल्याला. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन भेटेल तुम्हाला रेकीमध्ये. प्रॉब्लेम आली तिथे विचार करत बसण्यासाठी तुम्हाला वेळच भेटणार नाही. फक्त आता या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं आहे, मला ते सोल्युशन कसं काढू, ते सोल्युशन तुमच्याच जवळ आहे आणि तुम्हाला काढता पण येते. पण समोर रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवलला या बॅचला एवढं शिकवलं, मी भरपूर शिकवलं. कारण एवढं रेकी लेवल 1 मध्ये मी जेवढं शिकवलं तेवढं लोक शिकवत नाही, शॉर्टकट शिकवतात. आणि एवढं जीव ओतून बी शिकवत नाही. एखादी मेडिकल इमर्जन्सी आपल्या आयुष्यात आली तर आपण कसा पैसा गोळा करतो, एकही मिनिट विचार करत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला जर मेडिकल इमर्जन्सी झाली आपल्याच घरातला, तर त्या एका व्यक्तीसोबत 5 लोक घरातले परेशान होतात ना, सगळ्यांना त्रास. मग विचार करा, जर एखादं अशी जर सिच्युएशन यायची नाही कधीच, पण आली, तर तुम्ही जर हिलिंग करत असाल तर तुम्ही हिलिंग नाही करू शकत का त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेतपर्यंत?
केली तेवढ्या हो, वेळात केली. करू शकतो. मग त्या व्यक्तीला जिथे करू 3 लाख रुपये 4 लाख रुपये द्यायला लागल तिथं तुमच्या हिलिंगनं रिझल्ट येईल. तर तुम्ही सांगा ती व्यक्ती ठीक होईल की नाही होईल? तुमचे पैसे वाचले तिथं. आता त्याचं हो, उदाहरण आजच बरोबर. माझ्या एका मॅडमनी माझ्या स्टुडंटनी मला फोन केला. नागिन माहितीये तुम्हाला? नागिन येते ती हो, गालावर, ते एका लेडीजला नागिन झाली म्हणून. आता सांगितलं ना स्वातीताई त्या मॅडमनी, सरोज मॅडमनी, हो, गालाला हो. नागिन झाली म्हणून. पण त्यांच्याजवळ प्रोटेक्शन नव्हतं. त्यांनी मला फोन केला, मला यांना अशी प्रॉब्लेम आहे, 3 दिवस पासून झोपल्या नाही म्हणे या, तर हिलिंग करू का म्हणे. तर मी सांगितलं त्यांना करा अशी 3 दिवस झोपली नाही म्हणे ती बाई. जशी हिलिंग केली तशी झोपली म्हणे. तो 4था दिवस त्या बाईचा, म्हणजे पहिला दिवस झोपाचा, मॅडम म्हणजे लगेच एका हिलिंगने रिझल्ट आला. हा बोला ना. एक तर पोटाला होती किंवा गळ्याला होती, गालाला नाही. म्हणजे असंच झाली, म्हणजे असं काही सांगायचं असेल त्यांना. गालाला म्हटलं म्हणजे गालापासून कुठे गळ्याला वगैरे अशी काही कव्हर केलं असेल एरिया, हो, गळ्याला झाली. असं काही सांगितलं असेल त्यांनी. एका हिलिंग मध्ये त्या मॅडमला रिझल्ट आला. मग आता विचार डेंजर करा, असतं ते. 3 दिवस दवाखान्यामध्ये पैसे लावले त्या मॅडमनी, 3 दिवस. पण एका हिलिंगना रिझल्ट आला, त्यांना झोपही लागली, जो त्रास होऊन राहिला होता त्यांना तो त्रास बी कमी झाला. मग आता जिथं तुम्हाला तिथं 50,000 लागणार होते तिथं तुमचं कमी पैशात काम झालं. म्हणजे हाय की नाही रिझल्ट आता रेकीचा. म्हणून रेकी शिकायची. आता मी जबरदस्ती नाही करत तुम्हाला, तुम्ही शिका, तुमची इच्छा, ठीक आहे. आता मेडिकल सायन्सने सांगितलं आहे, ज्या औषधाचा दुष्परिणाम होत नाही त्या औषधाचा फायदा सुद्धा होत नाही. आणि तुम्हाला माहित आहे किती प्रकारच्या दवाई येऊन राहिल्या मार्केटमध्ये, माहित आहे सगळ्यांना. मी मग एका डॉक्टरकडे गेली, त्या डॉक्टरला मी केसासाठी दवाई मागितली, त्यांनी मला किडनीसाठी दवाई दिली. मी काहीच बोलू शकली नाही, कारण त्याच्या डिग्री समोर आपण बोलू शकत नाही ना. मग तुम्ही जर नॅचरल तुमच्याच जवळ आहे, मग तुम्ही स्वतःला हिलिंग करू शकता, तर मग कशाला केमिकलच्या गोळ्या खात बसायच्या? बरोबर ना. अनम्यूट करा सगळेजण. मला थोडं ते अंगणवाडीचा तो माहोल चांगला वाटते कधी बी. एवढं कॉलेज स्टुडंट का बनू बाबा, सिरियस करा. अनम्यूट करा. शिल्पा मॅडम, मेघा मॅडम अनम्यूट करा. मनीषा मॅडम बोला जरा. तुम्ही बोलले की कसं आहे, एक बोलणं म्हणजे एनर्जी क्रिएट करणं, आणि ती एनर्जी तुम्हाला तुमच्यासाठी क्रिएट करायची आहे, माझ्यासाठी नाही. तुम्ही बोलले म्हणजे तुमचा एनर्जीचा फ्लो वाढला. तुम्ही नाही बोलले म्हणजे तुमचा थ्रोट चक्र ब्लॉक होईल ना. कालच समजून सांगितलं ना मी. म्हणून बोलायचं, कुठलीही गोष्ट एक्सप्लेन करायची. प्रॉब्लेम आहे लाईफ मध्ये तर शेअर करायचा. त्याला आतमध्ये दडून ठेवलं तर त्याचा त्रास फक्त तुम्हाला होणार आहे, कुणालाच होणार नाही. सांगितलं ना, वारंवार सफरिंगमुळे कॅन्सर होतो. हो, मग त्या कॅन्सर पर्यंत पोहोचल्यापेक्षा लिहायचं आणि जाळून टाकायचं. काय जाते आपलं, आपल्याला कॅन्सर नाही होणार, आपण निरोगी जगू. मग कधी बी खुश ना आपण एखाद्या कृतीनं. हा कोर्स नाही आहे तर हे फक्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा बदल घडवून आणणार आहे. समोर जे सेकंड लेवल मास्टर लेवल मध्ये ऍडमिशन घेणार आहे ना जो कोणी बी, हा तुमच्यासाठी कोर्स म्हणून घ्यायचाच नाही. रेकी कोर्स नाहीये. रेकी एक विद्या आहे, ज्या ईश्वराला मानतात त्यानंच आपल्याला नॅचरली दिलेली विद्या आहे ती. फक्त फरक एवढा का आपण जी लाईफस्टाईल जगत होतो त्या लाईफस्टाईल मध्ये आपण ती एनर्जी ब्लॉक करून ठेवलेली आहे. ठीक आहे. तुम्ही सांगा, जर ह्या कोर्स तुम्हाला नात्यांमध्ये प्रेम, शरीरात आरोग्य देत असेल, खिशामध्ये पैशाचा बॅलन्स वाढत असेल, तर मग हा कोर्स करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. या कोर्समध्ये तुम्ही माइंड पॉवर आणि रेकी सोबत विचार करण्याची क्षमता, कसा विचार करायचा ना, आपल्याच जेव्हा जे कुठली प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला विचार करून ना रेकीची ती एनर्जी फील करून कशी आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची ती टेक्निक याच्यामध्येच आहे. आता याच्यामध्ये इतके पॉवरफुल सिम्बॉल येतात, 4 सिम्बॉल भरपूर आहे. सेकंड लेवल मास्टर लेवलला तुम्ही भरपूर शिकणार आहे. फक्त मी रेकीची फी घेते, 2 कोर्सची फी घेत नाही मी. 2 कोर्स माझ्याकडून फ्रीमध्ये शिकवते. कारण ब्रह्मांडाचा रूल आहे, देता येत नाही तर घेता बी येत नाही. म्हणून देणं शिका लागते पहिले. बरोबर ना मॅडम? लोक 5 दिवसाच्या कोर्ससाठी जॉईन होतात आणि मी फीस टाकली किंवा काहीतरी स्कॅनर टाकलं म्हणून एक्झिट होऊन जातात. मग तुमच्या मनामध्ये देण्याचीच भावना नाही तर तो देईन कसा तुम्हाला, तुमच्या प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह कराल? आणि माझ्याजवळ आहे देण्याची भावना, मला भेटून जाते, मी तेवढं टेन्शन नाही घेत. फक्त रेकीचे पैसे घेते मी, रेकी क्लासचे. रेकी लेवल 1 झाला आता, 2 आणि मास्टर लेवल ह्या 2च कोर्सचे पैसे घेते. त्याच्यानंतर 2 कोर्स मी माझ्याकडून फ्रीमध्ये शिकवते, त्याचा चार्ज घेत नाही. लाईफ टाईम ऍक्सेस आहे, कधीही क्लास जॉईन करा. मी कधी म्हणणार नाही की आता का बरं आल्या. काहीही प्रॉब्लेम झाला फोन लावून विचारा, मी कधीच कोणाला इग्नोर करत नाही. मी सगळ्यांना, त्यांचे कुणीही मला फोन करताना आपले प्रॉब्लेम घेऊन मी किती बी कामात राहील, कॉल रिसिव्ह करतो, अँसर देतो. आणि जर खूपच कामात असली तर थोड्या वेळाने करते, पण मी कोणाला इग्नोर करत नाही. कारण मला माहित आहे एक फिमेल कुठल्या सिच्युएशन मध्ये पैसे भरते एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. बरोबर?
बरोबर. कुठल्या सिच्युएशन मध्ये बरोबर. पैसे भरते त्या फिमेललाच माहिती आहे. म्हणून मी त्या फिमेलची भावना जास्त समजते पैशापेक्षा. आणि ते जेव्हा प्रॉब्लेम घेऊन मला फोन करते तर मी सोल्युशन सांगते, रिझल्ट पण आहे. ठीक आहे, माझं एवढं कॉन्फिडन्स लोकांना दिलेला रिझल्ट आहे. ठीक आहे, दुसरं काहीच नाही. बाकी मी तुमच्यापेक्षा लहान आहे, सॉरी. अक्कल वाटण्याचा मला अधिकार नाही. पण मी माध्यम आहे त्या ईश्वराचं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तुम्ही ज्या प्रॉब्लेम मध्ये, ज्या सिच्युएशन मध्ये आहे तिथून बाहेर निघण्यासाठी मी फक्त माध्यम आहे. तुमच्यापर्यंत पोहोचली मी. आजचा निर्णय हा तुम्ही माझ्यासाठी नाही घेणार आहे. आजचा हा निर्णय खरं म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी घेणार आहे. आज माझ्या कोर्सची 7,777 फी आहे. हे फक्त इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या लाईफची 100% पॉझिटिव्हिटीने क्रिएट करण्यासाठी. आता 100% पॉझिटिव्हिटी जर आपल्या आयुष्यामध्ये एवढे पैसे देऊन येत असाल तर नक्की घ्यायला पाहिजे. तिथं पैशामध्ये तुलना करायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, हीच पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या घरातील सगळ्यांना सुद्धा हील करू शकता. मुलाचं अभ्यासाचं आहे, नोकरीचं आहे, हसबंडची आहे, आजाराचं आहे, सासूबाई, असं कुठलेही प्रॉब्लेम असेल ना, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टीसाठी हिलिंग होते. काहीच नाही, फक्त 20 मिनिट द्यावं लागते. 20 मिनिट शिकल्यानंतर एखाद्या उद्देशाला हिलिंग करण्यासाठी फक्त तुमची 20 मिनिट आणि रेकीचे सिम्बॉल, दुसरं काहीच नाहीये. ठीक आहे, आता ती रेकीचे सिम्बॉल, आता बघा मनीषा मॅडमला विचारा, हिलिंग केलं त्यांनी, हे शक्तिपात केला, एनर्जी जाणवली की नाही जाणवली? त्या कुठं राहतात, मी कुठं राहते, काहीच संबंध नाही आमचा. मग रेकीमध्ये एवढी पॉवर आहे, तुमच्या घरापर्यंत शक्ती पोहोचली तर ती आयुष्यात किती बदल घडून आणू शकते. नक्कीच. आली ना मॅडम, मनीषा मॅडम, एनर्जी? हा मॅडम. मन ही माझी नाहीये, त्या ईश्वराची आहे. तो ईश्वर कुठेही पोहोचतो, हे तुम्ही समजून घ्या. आता एक प्रश्न विचारू का तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही एवढं हो. स्ट्रगल केलं लाईफ मध्ये, सगळ्यांसाठी जगले, आता शेवटचं कधीतरी स्वतःसाठी हसले होते का? सांगा, तुमच्याच मनाला प्रश्न विचारा. फक्त स्वतःसाठी मी कधी हसले का? मी आज माझ्यासाठी हसली, माझ्यासाठी प्रेम करते, माझ्या स्वतःची काळजी घेते, याच्यासाठी हसले कधीतरी? नाही माझ्या आठवत आहे नाही. मॅडम, स्वतःसाठी नाही. असलेलं. हसतच नाही ना आपण स्वतःसाठी. आपल्याला मुलं, मिस्टर सगळे. पण आता रेखीमध्ये आल्यानंतर आता स्वतःच काय आहे हे लक्षात आलं. स्वतःसाठी जगायचं, हसायचं, टेन्शन नाही घ्यायचं. यांचं ऍडमिशन झालेलं आहे. यांनी थोडीशी गॅप दिली. गॅप दिल्यानंतर यांना कळलं की मला रेकी सोडायची नाही, रेकी करायची आहे. ह्या पुन्हा वापस आल्या. विचार, आता ते उदाहरण आहे. जे डाऊट करून जातो ना आपण, ऐसा भी होताय क्या, यांनी सेकंड लेवल केलं. आणि मग थोडं मनामध्ये असते ना काही प्रश्न, येतं माझ्या बी येत होतं, मी त्यांनाच नाही म्हणत. असं खरंच होतं सांग का? मग त्यांना कळलं का खरंच असंच होते. त्या पुन्हा आल्या माझ्याजवळ, ऍडमिशन घेतलं, पुन्हा रेकी शिकत आहे. मॅडम, एक दिवस नाही का असं मी म्हटलं की मेडिटेशन झालं आणि मी म्हटलं की मी ईश्वर गुरुला आवाहन करते. एवढी शक्ती आली ना माझ्यामध्ये की मला समजलंच नाही आता मला पुढे काय बोलायचं ते. असं एवढे जाम झाले मी. पूर्ण एनर्जी जाणवतात. कारण ते सिम्बॉलच अशी आहे ना, ते एनर्जेटिक, की तुम्ही जर मेडिटेशन मध्ये बसले कुठल्याही इंटेन्शनने, कुठलाही विचार करून, तर ती एनर्जीचा फ्लो एवढा जाणवतो की तुम्ही त्याच्यात तुमच्या इच्छा मॅनिफेस्ट करू शकता. मी खरं सांगते मॅडम, माझ्याजवळ लॅपटॉप सुद्धा नव्हतं, माझ्याजवळ काहीच नव्हतं, फक्त मी मॅनिफेस्ट केलं मेडिटेशन मध्ये. रेकीमध्ये एक मेडिटेशन येतं, त्या मेडिटेशन मध्ये खूप सुंदर रिझल्ट आहे. त्या मेडिटेशनचा खूपच भारी आहे. कर्मा मेडिटेशन म्हणून येते. तुमचे जन्माजन्माचे जे काही कर्म आहे ना, ते क्लीन होते ते. आणि तुम्हाला जे काही पाहिजे ना, ते त्या मेडिटेशन मध्ये तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. माझ्या जो लॅपटॉप नव्हतं, फक्त मॅनिफेस्ट करायची. मला रेकीचे क्लास सुद्धा घ्यायचे नव्हते. मी फक्त अफर्मेशन लिहिलं होतं की मी रेकीचे क्लास घेत आहे. एवढ्या अफर्मेशननी मला तुमच्यापर्यंत पोहोचवले. आज मी 12 बॅच केल्या, 2 महिन्यामध्ये 12 बॅच. माझा रिझल्ट खूप छान आहे. 2 महिन्यात 12 बॅच म्हणजे खूप टार्गेट होऊन जाते. मी आतापर्यंत 100 लोकांना रेकी शिकवली, रेकी लेवल 1ची. बाकी ऍडमिशन सगळेच नाही घेऊ शकत ना, सगळ्याची कंडिशन नाही राहत, किंवा रेकी सगळ्यासोबत कनेक्ट बी नाही होत. मी आताही सांगते तुम्हाला, तुमच्या मनामध्ये ईश्वर गुरुचं आध्यात्मिक काहीतरी असेल ना मनामध्ये स्पार्क, तेव्हा तुम्ही रेकी सोबत कनेक्ट होता. नाही तर मी इथं कितीही कीर्तन देईन तुम्हाला, आणि त्यांना जर म्हटलं तुम्हाला सध्या जुळायचं नाही तर तुम्ही जुळणार सुद्धा नाही, असं पण असतं. ठीक आहे, जोपर्यंत काय म्हटलं, बघा, म्हणून स्वतःसाठी हसा. हृदयावर हात ठेवून एकदा तरी स्वतःला विचारा की मी खरंच हसली होती का, आणि मला हसायला पाहिजे का माझ्या स्वतःसाठी. एक प्रश्न नक्की स्वतःला एकट्यापणामध्ये विचारा. त्या मिरर समोर जायचं आणि उभं राहायचं आणि स्वतःचं प्रतिबिंब बघायचं, आणि तिथं विचारायचे प्रश्न, मी तुझ्यासोबत काय केलं,
मी आठवायचं ते पूर्ण आणि मी तुझ्यासोबत काय केलं, तुझ्यासोबत न्याय केला का मी खरे, तिथं तुम्हाला तुमचं रूप भेटन. आणि मिरल एवढी सुंदर आयना आयना म्हणतो ना आपण त्याला, तो खरंच आपलं प्रतिबिंब नाही दाखवत तर आपल्या जीवनाचा पूर्ण प्रवास दाखवते तो मिरल. एकदा जा आणि स्वतःच्या चेहऱ्याला बघ जा, असं डोळ्यातून अश्रूच्या धारा येते की खरंच मी माझ्यासोबत अत्याचार केला आणि सगळ्यासोबत चांगली राहिली, पण मी माझ्या स्वतःलाच दुखी करून बसली. नक्की करा हे प्रॅक्टिकल, कारण याचा फायदा खूप होतो. खरंय. बरोबर ना? हो. बरोबर झालं. आता रेकी काय शिकायची? आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात धन, संपत्ती, आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम, खिशामध्ये पैशाचा बॅलन्सचा फ्लो करायचा असेल तर तुम्हाला रेकी शिकावं लागेल. तुमच्यासोबत तुम्ही, तुमचे मुलं, कोणीही घरातले सगळ्यांच्या इच्छा तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. असं काही नाही प्रत्येकाने शिकलं पाहिजे, पण घरातील एकानं जरूर शिकलं पाहिजे रेकी. प्रत्येकाचा विषय असतात, एक जरी शिकला तरी तो 10 लोकांना टिक करू शकतो. आता आम्ही इथं बघा, मी एकटी रेकी शिकले, मी कितीतरी लोकांना शिकवत आहे, म्हणजे मी कुठंतरी ब्लेसिंगचं काम करत आहे. लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा आनंद येतो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन राहिले तर ते मला ब्लेसिंग देत आहे. नक्की देताना खूप देतात मला, असे मॅडम मला मेसेज येतात. मग मी एवढ्या कमी वयात ब्लेसिंग कमावत आहे म्हणजे मी ऑलरेडी धनवंत आहेच आणि सुखी बी आहे आणि समाधानी बी आहे. ठीक आहे. आपण मनापासून ब्लेसिंग येत आमचं. थँक्यू. आपण कदाचितच काही लोकांसारखं जगावं. आपण जे जीवन जगतो ना, खूप लोकांची, आपल्याच आजूबाजूच्या लोकांची इच्छा असते की कदाचित मी यांच्यासारखं, तुमचं जे काही घर आहे आज तुमचं, कुणाला तर वाटत असेल ना यांच्यासारखं माझं घर असावं, एवढं पॉश, एवढं सुंदर वाटत असेल ना? नक्कीच ना मॅडम? वाटतं. नक्की. पण मला तरी वाटतं तरी आपण दुखी राहतो. दुसरं मेरी ही घर जिंदगी में कितना गम राहतो ना, दुखी दुखी राहायचं नाही, स्वतःला भाग्यशाली समजायचं. त्या ईश्वराला मानतं त्याला सांगायचं आहे की मी खरंच भाग्यशाली आहे, मी निरोगी आहे आणि मला माझ्या आयुष्यात तुला एवढं दिलं त्यासाठी तुला धन्यवाद. मग तो म्हणतो तुला अजून घे, असं म्हणतो तो. असा रूल आहे. आपले हसबंड आपल्याला पैसे देते, आपण कधीतरी एक शब्द सांगा धना, इथून कधीतरी थँक्यू म्हटलं का तुम्ही त्यांना? नाही म्हटलं ना? आता म्हणजा, आता तुम्हाला 10 देत असाल ना तर 15 दिन थँक्यू म्हणांत. माझंच उदाहरण आहे. माझे हसबंड पैसे द्यायचे 15,000 पहिले, त्याच्यानंतर मला कळलंच नाही, मग मी त्यांना थँक्यू म्हणायला गेली. त्यांना खूप खूप धन्यवाद. माझ्याजवळ जे पैसे येत आहे त्यांना पण धन्यवाद. 15चे 20 दिले आणि 20चे 25 देत आहे महिन्याचे खर्च करायला. सोल्जर आहे, इथे नाही राहत, बाहेर राहतात आसामला. म्हणून सांगते, जे पैसे देतात ना तुम्हाला त्यांना थँक्यू म्हणा. थँक्यूचं मल्टिप्लाय होऊन तुम्हाला तुमच्या जीवनात भेटते. नुकसान नाही होत थँक्यूनी, म्हणत चालायचं. काहीतरी मिळवण्यासाठी कुठेतरी मनात साठलेलं तुमचं जे दुःख आहे ना, ते जे तुम्ही कधीच व्यक्त करत नाही, ते दुःख तुम्हाला कधीतरी व्यक्त करावं लागेल. आपलं कसं असते ना, समोरच्याला दाखवायचं मी खंबीर आहे, पण आपल्या आतमध्ये काय सफरिंग चालू असते ना हे फक्त तुम्हालाच माहित राहते. म्हणून म्हटलं मिरल समोर जायचं आणि तिथं विचारायचा प्रश्न, मी तुझ्यासाठी किती अत्याचार केले, तिथं आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. तिथून अश्रूच्या धारा नाही आल्या ना तुमच्या स्वतःसाठी, तेव्हा समजा का स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची काळजी करणं किती महत्वाचं असते. कसं आहे ना, कसं बी जगलं तरी मरण येणारच आहे. आता तुम्ही जर म्हटलं की मी सगळ्यांसाठी जगतो, माझ्यावर प्रेमच करत नाही, तर तुमच्याच जागी माझ्या दुसऱ्या येईन ना, आई बहिणी त्या क्लास करण तुमच्या घरी आलेल्या. म्हणून स्वतःवर प्रेम करणं महत्वाचं आहे. फक्त 4 किंवा 5 तास लागतात आपल्याला सोडायला, त्यानंतर आपलं नाव कोणीही घेत नाही. आपल्याला 1 रुपयाचा टिक्का जे आधी काहीतरी बनवून आणायचे आणि मंदिरात ठेवायचे, ती पण प्रोसेस बंद झालेली आहे, माहित आहे ना? काहीतरी बनवायचे मॅडम, माहितीये का तुम्हाला? चांदीचं, ते 1 रुपयाच्या शिक्क्याचं चांदीचं बनवायचे, ते बी बंद झालंय. फोटो लावणं तर बंदच झालंय. मोबाईल मध्ये राहिली तोपर्यंत राहिली, मोबाईल बदलला का आपणही गेलो. बरोबर ना? म्हणून स्वतःसाठी जगा. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आणि सांगायचं शरीराला, तू आहे म्हणून मी आहे, नाही तर माझं काहीही अस्तित्व नाही, तुला धन्यवाद एकदा म्हणून द्यायचं. ठीक आहे? आनंदाने जगायला शिका, कारण आनंद खूप महत्वाचा आहे. जे आज सुरू आहे जीवनामध्ये, तुम्ही घेतलेला आजचा एक निर्णय तुमचं भविष्य बदलू शकते. आजचा दिवस तर बदलेल, पण तुमचं येणारं जे फ्युचर आहे ना, ते खरंच तुमचं आनंदाने राहणार आहे, खूप आनंद जगणार आहे. जे काही तुम्हाला टेन्शन आहे आजपर्यंत किंवा येणार आहे ना, तो तुम्हाला टेन्शन म्हणून कधीही वाटणार नाही. खूप झालं आता कोणातरीसाठी दाखवत जगणं. आता फक्त शेवटचा श्वास हा फक्त स्वतःसाठी जगायचा आहे. प्रत्येक श्वासासोबत आनंदाने स्वतःसाठी जगायचं आहे आणि स्वतःला सांगायचं आहे की आय प्रॉमिस, इथून पुढे
मी माझ्या आनंदासाठी जगणार आहे. इथून पुढे मी माझ्या स्वतःची काळजी घेणार आहे. इथून पुढे मी माझ्याकडे लक्ष जास्त देणार आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करते, इथून पुढे तुम्हाला जर जीवनात काही बदलाचं असेल ना, पॉझिटिव्हिटीची वाट जर मिळवायची असेल ना, तर एकदा रेकी क्लास नक्की करायचा. आणि समोर इसमें जो कॉल आते हैं ना, म्यूट आहे मॅडम, म्यूट. इथून पुढे मी तुमचा हात पकडणार आहे आणि तुम्ही ज्या कुठल्या उद्देशानं माझ्यासोबत जुळले ना, त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. मी रेकी शिकवत नाही, तर मी तुम्हाला खरं म्हणजे एक मिनिट दे का. हॅलो, हा बोला मॅडम. तुम्ही ज्याही उद्देशानं माझ्यासोबत जुळाल ना, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हाला खूप सपोर्ट करते. आता एक गोष्ट सांगते, मी खरंच सांगते, मी रेकी शिकवत नाही. मी त्या व्यक्तीला त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सपोर्ट करते. आणि आताच सांगितलं, एक महिला कुठल्या सिच्युएशन मध्ये पैसा भरते. मी रेकीमध्ये आली ना, माझ्याजवळ पैसा होता नाही, मिस्टर लोक सपोर्ट करत नाही. फक्त फी घेत नाही, तर माझ्यासोबत जुळलेला मी प्रत्येक व्यक्तीला पर्सनल सपोर्ट करते. मी सांगते काही प्रॉब्लेम झाले तुम्ही मला फोन करा, पण थांबू नका. एकदा तर फी भरली ना, फी भरल्यानंतर तिथपर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी माझी आहे. एकदा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स निर्माण होतो ना, त्या एका प्रॉब्लेम पासून तुम्ही 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता दुसरी गोष्ट, रेकीच शिकणं नाही, तर यामध्ये तुम्ही स्वतःचं इन्कम सुद्धा करू शकता. स्वतःचं इन्कम घरी बसल्या बसल्या मुलं पाहायचे, घर पाहायचं आणि स्वतःचं इन्कम. आणि एका लेडीजला जेव्हा असं मागायची वेळ येते, तेव्हा तिला खूप दुःख होते, पण तरी तिला मागा लागते, कारण तिनं मजबुरी बनवून ठेवली आहे आपली. आणि तिला मजबुरी न बनता तिला माहितच नाही का मी कधीही माझं करिअर सुरू करू शकतो आणि मी सुद्धा कमवू शकतो. आपण तिथपर्यंत स्वप्नच कुठं बघतो. आणि कसं आहे ना, प्रत्येक घरामध्ये ज्योतिबा नसतात आणि प्रत्येक सावित्री सोबत ज्योतिबा नसते. कधी कधी त्या सावित्रीला एकटं चालावं लागते. मग त्या सावित्रीमध्ये हिंमत वाढायची असते की नाही, त्या सावित्रीने वाढायची. स्वतःमध्ये हिंमत वाढायची आणि समोर जायचं. बरोबर म्हटलं का चूक म्हटलं हो. सांगा मॅडम. आता सगळ्याजवळ आहे का ज्योतिबा? बरोबर आहे. माझ्याजवळ ज्योतिबा होते नाही, पण त्या बरोबर ज्योतिबाला मी आहे. सोबत केलं. माझ्या ज्योतिबानी मला सपोर्ट केला नाही, सोन्याची अंगठी विकली आणि रेकी शिकली मी. खरं सांगते. आणि त्या ज्योतिबानी मला लॅपटॉप घेऊन दिला रेकी शिकल्यानंतर. कळलं. माझे हसबंड म्हणायचे मला की तू काला जादू ओके. शिकली. आणि नॉर्मल म्हणतात, आपले सगळ्यांचे हसबंड म्हणतात, तू काला जादू शिकली, काला जादू शिकली. म्हटलं मी एवढी म्हणजे सिरियस होऊन गेली की म्हटलं ईश्वरच्या ऊर्जेसोबत जुळलो आपण आणि आपल्याला असं का बोलते. तर दुःख झालं कुठंतरी त्या गोष्टीचं. ऍक्च्युली दुःख नाही करायचं होतं, तो ब्रह्मांड बी कधी कधी परीक्षा घेते. त्याच व्यक्तीने मला लॅपटॉप घेऊन दिला क्लास चालवण्यासाठी. म्हणून रेकीमध्ये एवढी पॉवर आहे, कुठंच जायची गरज नाहीये. माझं उदाहरण खूप छान आहे, माझ्याजवळ खूप माझे उदाहरण आहे. बाकी माझ्या स्टुडंटचे आहेच आहे. ठीक आहे. आता ज्याचं शक्तिपात झालं त्यांनी हे करायचंय आपल्याला, ऍक्टिव्हेशन. ठीक आहे. चला बसा. मनीषा मॅडमचा झालाय. तुमचा शक्तिपात झाला नाही तर तुम्हाला तेवढी एनर्जी जाणवणार नाही, पण तरी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण नॅचरल तुमच्यामध्ये ती पॉवर आहे ऑलरेडी. ठीक आहे. थोडं करायचं, एवढी एनर्जी जाणवणार नाही, पण करायचं. नाही पेक्षा काहीतरी केलं कधी बी बेस्ट असतं. चला, रेकीला कॉल खाली करणं शिकवते. बसावं लागेल. पायाखाली खाली बसावं काहीतरी लागेल ठेवा. का? नाही, कुठेही बसा, पण पायाखाली काहीतरी ठेवा. 1 मिनिट. थोडं पाणी असेल तर पाणी पिऊन घ्या. पाणी.
आयफोन कोण आहे? व्हिडिओ ऑफ करून कसा क्लास करता मला तेच समजत नाही. मॅडम आहे की सर आहे? आयफोन व्हिडिओ ऑन करा. खूप महत्वाची असते. व्हिडिओ ऑन करून जरा क्लास करा म्हणजे बरं वाटेल. थोडं 1 मिनिट थांबा, मी पाणी पिते, पाणी येत आहे. ते करण्याच्या अगोदर पाणी प्यावंच लागतंय का? हो, प्यायचं. कारण जी आपण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला जेव्हा आवाहन करतो ना, ती ऊर्जा आपल्या शरीरात गरमी वाढवते, तोंड सुकून जातं. जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल ना तेव्हा अनुभव येईल. आता तेवढं एनर्जी ऍक्टिव्ह नाही ना तुमच्या. अच्छा. कर्म मेडिटेशन आहे का मॅडम? और इथं कुठलं आलं ताई कर्मा मेडिटेशन? कर्मा मेडिटेशन रेकी लेवल 2 मध्ये शिकवते. हा सॉरी, मला कन्फ्युजन झालं. सोमवारी शिकवते हा ते. सोमवारी तुम्हाला जे प्रॉब्लेम झाले ते सोमवारी समजून सांगते. चालेल. चला, आता हे प्रॅक्टिकल सेशन आहे. डोळे खोलून बघा मला. नंतर जेव्हाही कराल तेव्हा डोळे बंद करून करायचं. आपल्या ज्या काही ऊर्जा ज्या ब्लॉक झालेल्या आहेत त्या ऊर्जेला ऍक्टिव्ह करण्यासाठी हे ऍक्टिव्हेशन असतं. आता जेव्हा रेकीचं शक्तिपात होतो, शक्तिपात झाल्यानंतर जेव्हा हे ऍक्टिव्हेशन करतो आपण, तेव्हा एनर्जी जाणवते आणि तुमच्या ज्या काही एनर्जी ब्लॉक झालेल्या आहेत त्या एनर्जी याच्यामधून वाढते. ठीक आहे. मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. शक्तीच्या आभारी समस्त गुरुजन मस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. व माता पित्यांच्या आभारी रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. रे की अमृत, रे की अमृत. त्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे. हे ईश्वर गुरु माझी साथ करा. हे ईश्वर गुरु माझी साथ करा, माझी साथ करा. कारण ऊर्जा आपल्या नाहीये, ऊर्जा त्या ईश्वराची आहे. म्हणून त्या ऊर्जेची प्रत्येक याला साथ घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही हिलिंग करता, डोळे खोलून बघा, तुम्ही जेव्हा हिलिंग कराल ना ज्या उद्देशाने त्या ईश्वराला साक्षी मानून, तेव्हा त्या हिलिंगचा रिझल्ट अजून बेस्ट येतो. कारण आपण फक्त त्याचं माध्यम आहे. ठीक आहे. ईश्वरला मानताना सगळेजण मीच म्हणून राहिली ईश्वर ईश्वर का बोलू त्या ईश्वरला आता? मानताना सगळे तुमचा ईश्वर गुरु आपापले, आपण जे जे ईश्वर गुरु आहे आपापले आपल्या आपल्या धर्मापंथानुसार, तेच आपल्या ईश्वर गुरुचं आवाहन करायचं आहे. दुसरं कुणाचंच नाही. ठीक आहे. चला, ज्यांच्याकडे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल टाकू शकता. ज्यांच्याकडे नाहीये ते नॉर्मल करायचंय. मी जसं करते तसं 21 वेळा करायचंय. लक्षात ठेवा, मोजत बसायचं नाही. 21 वेळा केल्यावर जेव्हा तुमचा शक्तिपात होतो तेव्हा ती एनर्जी जाणवते. आता ज्यांचा नाही झाला त्यांना एवढी जाणवणार नाही. ठीक आहे. क्लॉकवाईज फिरवायचं आहे. इथे चक्र असतात आणि रेकी फक्त इथून प्रवाहित होते. कुठलंही साधन लागत नाही रेकीला. या हातामधूनच रेकी प्रवाहित होते. कारण ती आपल्या आतमध्ये आहे आणि इथे चक्र असतात. हे चक्र आपले ब्लॉक झालेले आहे, त्यामुळे हे इथून एनर्जी तेवढी जाणवत नाही. पण तुम्ही जेव्हा याला ऍक्टिव्ह करू, आपण ऍक्टिव्ह केल्यानंतर ती एनर्जी खूप जाणवते. ठीक आहे. माझ्यासोबत म्हणायचं आहे, चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
चार झील प्रोटेक्ट में पाम चक्र. आता ह्या हातावर करायचंय सेम क्लॉकवाईज फिरवायचं आहे. ठीक आहे. बोट जोडलेली हात कप शेप मध्ये ठेवायचा आहे. तेव्हा एनर्जी हे राहते बघा. आता जर अशी वाळू पकडली आपण असे हात ठेवले तर निघून जाईल ना ती वाळू, म्हणून असे ठेवायची. ठीक आहे. क्लॉकवाईज. चार झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. चार झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. चार झील प्रोटेक्ट में को देना पाम चक्रा. वो रहने दे. चार झील चार झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. 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 काहीतरी जाणवत आहे का मॅग्नेटिक फिलिंग मनीषा मॅडम? चार झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. त्या मनीषा मॅडम दुसऱ्या आहे, शक्तिपात झाला त्यांचा आज. चार झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. 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 बघा 21 वेळा करायचं आहे. थोडं कमी करते कारण शिकवायचं भरपूर आहे. 2 दिवसचा क्लास आहे आज. ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त 21 वेळा करायचं आहे आपल्याला. आता ही एनर्जी अशी पकडायची आहे हातामध्ये, तिला साईडला ठेवा. आता बघा सगळं जीवन चक्रावर, मग चक्रा इथून चार्ज करायचे. सिम्बॉल असेल तर सिम्बॉल टाकू शकता. ज्यांच्याजवळ सिम्बॉल ते सिम्बॉल टाका, ज्यांच्याजवळ नाही ते नका टाकू. तुमच्याजवळ नाहीये तुम्ही बघा, जस्ट करायचं आहे माझ्याकडे बघून. नाही मनीषा मॅडम माझ्याकडे बघून करा. चार झील प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 चार झील. तुम्हाला मेगा मॅडमला इतका आळस येत आहे ना, ती माहितीये का मेगा मॅडम काय आहे? आतमध्ये दडलेली नकारात्मक ऊर्जा. जे तुम्ही फीवर आहे. हा बरोबर ना. प्युअर म्हणजे तब्येत म्हणजे काय झाली? नकारात्मक ऊर्जाच झाली. चार झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. 7 चक्रा करा शिल्पा मैडम, जीना है हमें और. चार झील प्रोटेक्ट में 7 चक्रा. ऐकायला पाहायला जेवढं नॉर्मल वाटतंय तेवढाच रिझल्ट आहे याचा आयुष्यामध्ये. चार झील प्रोटेक्ट में 7 चक्रा. 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 बघा इथे मणिपूर चक्र असते नाभीच्या वर, इथे 3 बोटं उंगली, इथं पण क्लॉकवाईज फिरवायचं आहे. चार झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा. चार झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा. असं साईडला करा, एकदम असं टच नाही केलं तरी चालते. चार झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा. 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 बघा हातात पकडली होती ऊर्जा आपण. आता याचं महत्व सांगतो, हे का बरं करायचं मी त्याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला नंतर. हातात पकडा, हे छातीजवळ ठेवायचं आहे. चार झील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा करायचं आहे. चार झील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 चार झील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा.
चार्ज हील प्रोटेक्ट माय बॉडी अँड अवरा. चार्ज हील प्रोटेक्ट माय बॉडी अँड अवरा. बघा आता कट 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 डिलीट करायचं. नाभीपासून एनर्जी सोबत डिस्कनेक्ट व्हायचं, नाही तर दिवसभर ती एनर्जी फील होते आपल्याला आणि लो सुद्धा वाटते, थकल्यासारखं वाटते. आता बघा का बरं करायचं, एक गोष्ट सांगतो, यांनी आपली एनर्जी वाढणार आहे. आता का बरं काही काही लोकांना डाऊट येतं, असं ऐसा बी होताय क्या, येतं सहज येतं, आमच्या बी मनात यायचं. पण एखाद्या ठिकाणी तुम्ही बघितलंय का, बघा खूप ऍक्सिडेंट वगैरे होतो आणि त्याच्यामध्ये एखादाच व्यक्ती वाचतो आणि ऍक्सिडेंट इतका भयानक होतो का आपण म्हणतो हा वाचलाच कसा. माहित आहे, कितीतरी उदाहरण ऐकलंच असं कमीत कमी. किती लोक असते, सगळ्यांची अवरा एनर्जी वेगवेगळी असते, कळलं. ज्याची अवरा एनर्जी जेवढी त्याच्यावर तेवढा नकारात्मक ऊर्जांचा परिणाम तेवढाच. आता नकारात्मक ऊर्जा म्हणजे ऍक्सिडेंट काय झाला, नकारात्मक झाला. पॉझिटिव्ह तर म्हणू नये ना आपण त्यांना, नकारात्मक म्हणू ना. मग असं असते. म्हणून स्वतःला जेव्हा तुम्ही स्वतःची एनर्जी वाढवताना, सगळ्यात पहिले कुठल्याही प्रकारची आजार जरी झाला, मॅडम मेघा मॅडमला सगळ्यात पहिले त्यांच्या अवरामध्ये आलेला आहे. आता सांगा मेघा मॅडम काय झालं, 2 मिनिटाचं हिलिंग करून देते मी तुमचं, फक्त 2 किंवा 5 मिनिट ऐकून घ्या. पहिले रिझल्ट तेवढा येणार नाही. 5 मिनिटात किती रिझल्ट येईल ते तुम्हालाही माहिती आहे, आणि 20 मिनिटं हिलिंग करून किती येईल तो बी माहित आहे. पण मी 5 मिनिटासाठी तुम्हाला ट्राय करते. काय झालं सांगा मला बस. काय झालं मेघा मॅडम? मला हे करताना खूप जांभया होत्या. हा, ते जांभळा याच्यासाठी येते, जर तुमच्या आतमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप असली ना, तर अशाच येते हा. मॅडम, अशाच येते. अच्छा. सगळ्यांना येते, मला पण अजूनही येते, कारण ती कर्मा ब्लॉकेजेस क्लीन होते आपले जे वर्षानुवर्षाचे. मला अजूनही येते जेव्हा मी मेडिटेशन करते तेव्हा. आता तुम्हाला सकाळी म्हटलं मी मॅडम शक्तिपात करा, तर करायचा होता तुम्ही. हो, पण मला तेच थोडं बरं नाही आहे ना. मी सकाळी म्हणजे तापच होता मला कालपर्यंत. अच्छा, आजच काय ताप नाही झालं आला. सांगा, काय फिवर झालं फिवर व्हायरल व्हायरल अजून काही त्याच्यामध्ये? फक्त ताप, तापच होता. त्याच्यात काही होऊन बॉडी राहिलं पेन काय? होतं. बॉडी पेन होत आहे ना. बॉडी पेन. ठीक आहे, 2 मिनिटात ते द्या, मी खोकलून रेखीला खोकलून कॉल करते. छाती छातीमध्ये काय होऊन राहिलं? छाती दुखते, खोकलून खोकलून छाती आणि पाठ अच्छा, दुखत आहे. सर्दी खोकला, ठीक आहे. डोळे बंद करा, डोळे बंद. सर्वांनीच करायचे मॅडम? नाही नाही, मी त्यांची हिलिंग करून देते, तुम्ही नाही करू शकत, तुम्ही चुप अच्छा राहा. अच्छा अच्छा, ओके ओके तुम्ही ओके. बसा. मॅडम प्रोटेक्शन घेतलंय का? हो हो, घेतलं. पिरामिड नाही दिसून आलं कुठे ठेवलं तर. हा, बैठला. बघा डोक्याकडे बघा बरं, काय होऊन राहिलं तुम्हाला? काहीतरी फील होत असेल, डोक्याकडे लक्ष द्या पूर्ण. कुठेतरी भारी 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 जाणवत असेल तुम्हाला. कुठल्या साईडला जाणवते मला थोडं हात लावून दाखवा, टच करून. ठीक. कलर दिसत आहे कुठला? कुठला तरी कलर? ब्लॅकिशच दिसते, ब्लॅकिश. ब्लॅकिश. हा, शेप दिसत आहे? नाही. मुव्हेबल आहे की स्टेबल आहे? ते एकाच ठिकाणी वाटत आहे की स्टेबल फिरून आहे. राहिलं? स्टेबल आहे ना. नाही, स्टेबल आहे, स्टेबल आहे. ओके. स्मेल वगैरे येत आहे कुठली, टेस्ट वगैरे? नाही. ओके, ठीक आहे. मग तुमच्या साईडला मी एक बकेट ठेवलेली आहे, त्या बघ उजव्या साईडला. इमॅजिन करायचंय, फक्त इमॅजिन करा. बर उजव्या साईडला मी ब्लॅक कलरचा पेंटचा डबा ठेवलाय, ब्लॅक बर कलरचा. आणि त्याच्यामध्ये बर माइंडमध्ये जे जे दिसलं ते सगळं काढून टाकायचं आहे. जो तुम्हाला ताप आलेला आहे तो बी ताप प्रेझेंट मधला सगळं काढून टाकायचं आहे. जे बॉडी पेन होत आहे ते परमनंटली काढून टाका, त्या बकेटमध्ये टाकायचं आहे, परमनंटली रिमूव्ह.
परमनंटली जोपर्यंत माइंड हलकं नाही होत तोपर्यंत काढायचंय. परमनंटली परमनंटली जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह परमनंटली 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 रिमूव्ह परमनंटली परमनंटली परमनंटली. सगळं तुमचं बॉडी पेन निघून गेलेलं आहे, सगळं ताप निघून गेलेला आहे तुमचा, सगळं बॉडी पेन ताप बाहेर निघून गेलाय. जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह परमनंटली 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 निघून गेलेलं आहे, पूर्णपणे निघून गेलेलं आहे, पूर्णपणे निघून गेले. बॉडी पूर्ण रिलॅक्स झालेली आहे तुमची, पूर्णपणे निघून गेलेलं आहे, पूर्णपणे निघून गेलेलं आहे, पूर्णपणे 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 पूरी बॉडी रिलॅक्स झालेली आहे, रिलॅक्स झालेली आहे. इमॅजिन करा पूर्ण बॉडी रिलॅक्स झालेली आहे, रिलॅक्स झालेली आहे, पूर्ण बॉडी रिलॅक्स झालेली आहे, पूर्ण बॉडी रिलॅक्स झालेली आहे, पूर्ण बॉडी रिलॅक्स झालेली आहे. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. संपूर्ण दुखणं जे काही होतं ते परमनंटली बाहेर आलेलं आहे, संपूर्ण तुमचं दुखणं बाहेर आलेलं आहे, पूर्णपणे पूर्णपणे बॉडी जेवढी रिलॅक्स तेवढं बाहेर निघेल, पूर्ण निघून गेलेलं आहे, पूर्ण निघून गेलेलं आहे, पूर्ण निघून गेलेलं आहे, पूर्ण निघून गेलंय, पूर्ण निघून गेलंय. आता व्हिज्युअलाइज करा तुमच्या डोक्यावर एक, तुमच्या क्राऊन चक्रामध्ये एक दिव्य प्रकाश आलेला आहे, तुमच्या क्राऊन चक्रामध्ये दिव्य प्रकाश आलेला आहे. तुमच्या क्राऊन चक्रावर एक दिव्य व्हाईट कलरचा दिव्य रेखीची शक्ती आलेली आहे. व्हिज्युअलाइज करा एक ब्रह्मांडीय दिव्य रेखीची शक्ती आलेली आहे, एक ब्रह्मांडीय दिव्य रेखीची शक्ती आलेली आहे. संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे, संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे, संपूर्ण शरीराला. व्हिज्युअलाइज करा एक दिव्य प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, एक दिव्य प्रकाश तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, एक दिव्य प्रकाश शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झाले, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. तुम्ही पूर्णपणे ठीक झालेले आहे, पूर्णपणे ठीक झालेले आहे, पूर्णपणे ठीक झालेले. म्यूट करा स्वातीताई, स्वातीताई म्यूट करा. पूर्णपणे स्वास्थ्य लाभ झालाय तुम्हाला, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण तुम्ही स्वस्थ आणि निरोगी जीवन जगत आहे, तुम्ही स्वस्थ आणि निरोगी जीवन जगत आहे. संपूर्ण हा ब्रह्मांडीय प्रकाश तुमच्या 7 चक्रा शरीर मनाला ओराला व्यापून टाकत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली आहे, तुम्ही निरोगी जीवन जगत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्य लाभ. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू करायचं या ऊर्जांना. 20 मिनिटं लागते मॅडम. 10 मिनिटात करून दिलं मी. अनम्यूट करा. आता तुम्हाला झोप बी येईन थोड्या वेळाने चांगली. बॉडी रिलॅक्स रिलॅक्स वाटत आहे ना? रिलॅक्स वाटतंय. हा, हो, 5 मिनिटाचा धन्यवाद. असेल, 10 मिनिटाचं जास्त होते याच्यापेक्षा रिझल्ट येतो. हो हो. ठीक आहे. आता तुम्हाला ते सांगते मी. आता औरा क्लीन कसा करायचा. रेकीला कॉल करायचे आणि ज्या कुठल्या कारणाने माझ्या औरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे, हळूच हात खाली न्यायचे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये आली असेल, ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा माझ्या औरामध्ये असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या औरामध्ये असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. पायापर्यंत हात न्यायचे हळूच खाली आणि ती ऊर्जा हातात पकडायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो करायचंय. किती वेळा करायचंय? 3 वेळा. आता तुम्हाला सांगते, जर कुणालाही ताप असला, नमक घ्यायचं हातामध्ये आणि बसायचं 2 मिनिटं शांत आणि व्हिज्युअलाइज करायचं की माझं जे काही दुखणं आहे ते बोलायचं एकदा आणि परमनंटली निघून गेलेलं आहे असं अफर्मेशन द्यायचं. ठीक आहे, करून बघ जा, रिझल्ट येतो. पण ज्याचा शक्तिपात नाही झाला मी त्याची गॅरंटी घेत नाही. ठीक आहे. आता जेवण पाणी कसं चार्ज करायचं सांगू का तुम्हाला मी. आपण आपल्या घरी कसं पाणी पितो माहित आहे का कुणाला, नवीन लोकांना?
बघा, हे जापानचे सायंटिस्ट आहे यांनी मसुरो मोटो, त्यांचं नाव आहे मसुरो मोटो. यांनी पाण्यावर रिसर्च केला, जेवणावर रिसर्च केला. ठीक आहे. यांनी जेव्हा पाण्यावर रिसर्च केला तेव्हा एक नकारात्मक व्यक्ती आणि एक पॉझिटिव्ह व्यक्ती, जे आपण जो विचार करतो ना, जसं पॉझिटिव्ह आणि नकारात्मक जर ओळखायचं असेल ना, हे प्रॅक्टिकल तुम्ही स्वतःसोबत सुद्धा करू शकता. त्यांनी एक पॉझिटिव्ह व्यक्ती घेतला, एक निगेटिव्ह घेतला. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या बाजूने एक ग्लास पाणी ठेवलं, निगेटिव्ह व्यक्तीच्या बाजूने एक ग्लास पाणी ठेवला आणि त्याच्यानंतर त्या पाण्याचे जे व्हायब्रेशन चेक केले ना, अक्षरशः चेंज होते. पॉझिटिव्ह व्यक्तीचे व्हायब्रेशन वेगळे होते आणि नकारात्मक व्यक्तीचे व्हायब्रेशन वेगळे होते. याचा अर्थ असा की आपण जे विचार करतो ते आपल्या शरीरावर, मनावर, बॉडीवर कसा परिणाम टाकते ते सिद्ध होते. आता बघा, यांनी जेव्हा पाण्यावर बुक लिहिले, त्यांनी जेव्हा रिसर्च केलं ना अन्न आणि पाण्यावर, तेव्हा त्यांनी ते बुक लिहिले की द मिराकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन वॉटर. आता बघा, हे जे ऍट प्रेझेंट तुम्ही तुमच्या घरी जे पाणी पिता ते रिअल इमेज आहे. ही असं पाणी पिता, हे रिअल इमेज आहे, माझे नाही आहे. एका विज्ञानाने जेव्हा विज्ञानानं हे केलं ना, याच्यावर प्रयोग केला, खूप सारे सायंटिस्ट लोक एकत्र येऊन त्यांनी रिसर्च केला, त्यातलं प्रूफ आहे. आता हे पाणी कसं वाटते प्यायला? छान, अनम्यूट स्वच्छ. अनम्यूट करा सगळेजण, अनम्यूट करा, बोला. बघा, शेवटी या नका येऊ समोर तुमचा तो प्रवास आहे, पण आता आहे Clear, तोपर्यंत clear. बोला. आता याला प्रार्थना केलेलं पाणी आहे. मग ह्या पाण्याला तुम्ही प्रार्थना करा किंवा थँक्यूची एक भावना द्या. तर ते पाणी तुमच्या जीवनावर कसा रिझल्ट टाकन सांगा. सकारात्मक. टाकन ना. आता तुम्ही, आपण बॉटलचं पाणी पितो, ते बॉटलचं पाणी कितीतरी हातामधून सफरिंग करून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजे कितीतरी लोकांची एनर्जी कलेक्ट केली त्या पाण्यानं, केली. आज हो. तुम्ही माझ्याजवळ 5 दिवस जोडले, तर 5 दिवसात तुम्ही माझ्याजवळ कुठली एनर्जी कलेक्ट केली हे तुम्हाला कळलं, बरोबर ना? आता ते पाणी एवढ्या लोकांच्या हो. हातून सफर करून येतं आणि ते पाणी आपण असंच पिऊन घेतो. म्हणजे विचार करा, हे पाणी आपल्या शरीरावर, मनावर किती परिणाम टाकेल. त्यानंतर बघा, हे पाणी कसं वाटते? गोल्डन. बरोबर आहे. हे रिअल क्रिस्टल आहे, इमेज घेतलेले golden. आहे. हा, वेगवेगळे अफर्मेशन दिले आणि वेगवेगळे अफर्मेशन वेगवेगळ्या अफर्मेशनचे वेगवेगळे क्रिस्टल तयार झाले. तर त्यांनी त्या पाण्याची प्रशंसा केली. आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो ना, बाळा, छोट्याशा बाळाला तू खूप छान आहे, मला तू खूप गोड वाटते, तू मला खूप आवडतं, असं बोलतो ना, तेव्हा ते बाळ आपल्या जवळ येतं, आपल्या शब्दाने येतं ना. तसेच जर अफर्मेशन तुम्ही हो. पाण्यात दिले तर तसे क्रिस्टल तयार होते. म्हणजे तुम्ही त्या प्रकारचं पाणी प्या. मग कधी बी चांगलं ना पाण्याला चांगलं बोलून. हो. हो. आता हे पाणी प्यान का? नाही. आता सांगा, स्वयंपाक करताना किती नाही. शिवान, किती व्यक्तीच्या मनातले विचार, यानं असं केलं, यानं तसं केलं, नाराज, उदास होऊन आपण तिथं स्वयंपाक करतो. पाण्याचं पाणी पण तिथेच आजूबाजूनी असते आपलं, करतो ना. मग आपल्या त्या विचाराचा परिणाम जेवणावर, पाण्यावर होईल ना, नक्कीच. नक्कीच. हो, होतो ना. अशा प्रकारचं तयार होईल. हे रिअल इमेज आहे, कुठूनही घेतलेले नाही. गुगलवर जाऊन, तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला हे भेटून जाईल. त्याच्यानंतर द हिडन ऑफ मेसेज वॉटर टाका, तर येऊन जाईल डिटेलमध्ये. त्यानंतर या पाण्याला खूप धन्यवाद म्हटलं आणि सकारात्मक विचार टाकले याच्यामध्ये, तर असे क्रिस्टल तयार झाले. त्यानंतर या पाण्याला गाणे लावले, जसे आपण देवाचे वगैरे गाणे लावतो आणि ठेवतो ना बाजूनी घरामध्ये पॉझिटिव्ह वाईबसाठी, त्याचप्रमाणे पाण्याजवळ जरी लावून ठेवले तरी असा रिझल्ट येतो. आता बघा, यांनी ह्याच पाणी गरम केलं मायक्रोवेव्ह मध्ये, तर असं झालं हे पाणी. हे पाणी प्यायला एक वाटते का? त्यानंतर त्यांनी या पाण्याला मोबाईल पाशी, लॅपटॉप पाशी ठेवलं तर असे क्रिस्टल तयार झाले या प्रकारचे. पिऊ का आपण? याचप्रमाणे त्यांनी भातावर प्रयोग केला. म्हणजे भात का बरं घेतला? तर भाजीपोळी एवढं थोडी घेणार आहे, मग त्यांनी भात घेतला अन्नामध्ये. भातावर प्रयोग केला. भाताचा बी प्रयोग गुगलवर दिसून जाईल, तुम्हाला शोधून घ्यायचा. तर तेव्हा प्रयोग केला आणि त्यांनी, तर त्यांना आढळलं की तुमचे जे शब्द या जेवणावर, पाण्यावर एवढा परिणाम टाकतात आणि तुम्ही जसा विचार करता तसे व्हायब्रेशन त्या जेवणात जाते आणि तेच तुम्ही कलेक्ट करता, म्हणून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. सांगा, लाईफस्टाईल बदलली ना आपली? हो. हो. आजार, दुःख, चिंता, डिप्रेशन कुठून येतो, मार्ग कळला.
आता काय करायचं? आता काय करायचं? रोज या पाण्याला, जेवणाला चार्ज करायचं. आता चार्ज कसं करायचं मी सांगते. रेकी लेवल 2 मध्ये जर या तर सिम्बॉल येतात. सिम्बॉलने त्याचा रिझल्ट खूप छान जाणवते. पण समोर कोणी ये नाही ये त्यांना सांगते मी, पाण्याजवळ जायचं, रेकीला कॉल करायचा, चप्पल पायात ठेवायची आणि म्हणायचं की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. आता पाणी एकट्यासाठी चार्ज केलं का? घरात कुणी पण येऊ शकतो, नाही. पाहुणे पण येऊ शकते आपल्या घरचे. मग कोणीही पिणं म्हणून हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला म्हणायचं. 3दा म्हणायचं, ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो, तथास्तु म्हणायचं. विसरायचं नाही. आपले शब्द तथास्तु होतात. म्हणायचं तथास्तु. ठीक आहे. त्याचप्रमाणे Thank you, जेवणाला सुद्धा चार्ज करायचं आहे तुम्हाला. सेम प्रोसेस, सेम तसंच म्हणायचंय. जेवणाला सुद्धा चार्ज करायचं आहे. बघा आता मी थोडं शॉर्टकट सांगते कारण एवढा टाइम आहे नाही म्हणून. आता रेकीमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असत तर त्यासाठी असे एनर्जी बॉल बनवायचे असते. ते एनर्जी बॉल बनवून स्वतःसाठी असले तर स्वतः असे ग्रहण करायचे. स्वातीताई थोडं म्यूट करा, फोनमध्ये बोलत असेल तर खूप आवाज येऊन राहिला. असं पुन्हा एक एनर्जी बॉल बनवून हा इच्छापूर्तीचा एनर्जी बॉल ब्रह्मांडामध्ये सोडायचा. ब्रह्मांड आपली इच्छा पूर्ण करते, कुठली बी असो. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचल्या ना, मग तो एनर्जी बॉलचाच होता माझा रिझल्ट. तुम्ही इथपर्यंत पोहोचल्या तर. म्हणून ऐसा भी होता है क्या डाऊट आणायचा नाही मनात. रेकीला कॉल करायचा, करा एक बॉल बनवू. बाकीचे बॉल मी जो सेकंड लेवल मध्ये येईन त्यांना शिकवत. आता माझ्यामध्ये शक्ती नाही, मी खूप डाऊन झालेली आहे. ठीक आहे. हिलिंग केलं ना, एनर्जी लॉस वाटून राहिली. स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे. वेट करो नाही, माझ्याजवळ सिम्बॉल आहे, तुम्ही नका टाकू. तुम्ही फक्त एनर्जी बॉल बनवा. एनर्जी बॉल बनवा. असा एनर्जी बॉल बनवा. बघा रेकी अमृत म्हणत चला. कप शेप मध्ये हाता पकडा. ती एनर्जी हातामध्ये पकडायची ती एनर्जी. आणि बघा ती एनर्जी हातात पकडून तिला खालीवर करा. तुम्हाला एक मॅग्नेटिक फिलिंग जाणवेल. एक मॅग्नेटिक फिलिंग जाणवेल. बघा खालीवर करा, हळूच करा खालीवर. बस 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 मेगा मॅडम. ते बोट जुळलेली एनर्जी फील करा. तुमच्या हातामधली एनर्जी फील करा. बघा हळूच काहीतरी मॅग्नेटिक खिचाव वाटत आहे का? बरं जाऊ द्या. असं करा हाता. हळूच हात खाली आणा. काहीतरी तुम्हाला हे भारी भारी जाणवेल. आणा हाताशी जवळजवळ. काहीतरी भारी भारी जाणवत आहे तुम्हाला. एकदम हात भारी भारी वाटत आहे. मॅग्नेटिक फिलिंग जवळजवळ आणायचे. मॅग्नेटिक फिलिंग होतं. तुम्ही मला नका, तुमच्याकडे ऑब्झर्व करा म्हणजे तुम्हाला कळेल. जाणवत आहे काहीतरी खिचाव असं ओढल्यासारखं? हो जाणवतं. ती रेकीची एनर्जी आहे. ठीक आहे. आता ती एनर्जी तुमची वाढवायची असेल तर त्यासाठी शक्तिपात करावा लागतो. आता चला हा एनर्जी बॉल स्वतःसाठी देऊ आपण. असेच एनर्जी बॉल आपण सगळ्यांसाठी टाकू शकतो. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेकीची ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अफर्मेशन बोला. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल. तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे. डोळे खोलून करा. प्रॅक्टिकल आहे, नंतर करू शकता बंद. हा ऊर्जांचा बॉल. तुम्ही तुमचं नाव घ्या. मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे थोडं मनात म्हणा म्हणजे डिस्टर्ब नाही. मनात म्हणा. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये परमसुख समाधान, माझ्या जीवनामध्ये परमसुख आणि समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य शांती, धन, आरोग्य आणि ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये परमसुख समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे दिव्य माझ्या जीवनात परमसुख समाधान, माझ्या जीवनात आणि समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. ईश्वर ऐसा आई हो,
हे ईश्वराचा आई हो, ईश्वराचा आई हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. हा बॉल इथे ग्रहण करायचा आहे क्राऊन चक्रावर आणि संपूर्ण सात चक्रा, शरीर, मन आणि औराला संपूर्ण बॉल पूर्ण एनर्जी फील करायची आहे ती. तुमचे 7 चक्रा, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये फील करायची ती एनर्जी. संपूर्ण 7 चक्रा, शरीर, मन आणि औराला संपूर्णपणे व्यापून टाकत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा अशी जर एनर्जी बॉल तुम्ही बनवून टाकाल तर तुम्ही निरोगी राहाल का? निरोगी राहाल की नाही राहाल? राहणं याच्यात काही डाऊटच नाही. जर असे अफर्मेशन आपण आपल्यासाठी त्या रेकी शक्तीच्या सिम्बॉलच्या द्वारे ते एनर्जी फील करून जेव्हा स्वतःमध्ये ग्रहण करू, असे एनर्जीचे बॉल सगळ्यांसाठी बनवता येते आपल्या आपल्या वेगवेगळ्या इच्छांसाठी. आता जर मी एक एनर्जीचा बॉल माझे हस्बंड इथं नाही, मी त्यांच्यासाठी बनवला. आता तिथं कसं पाठवायचं आहे मला? मी फूक मारेन ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा उन तक मेरी इच्छा पूरी हो गई और ये एनर्जी उन तक पहुंच गई आणि खरंच जाते रिझल्ट येतो. आता एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, एंजल माहितीये का तुम्हाला? मी एंजलचा कोर्स केलेला आहे. एंजल ऐकलं का कधी? देवाचे दूत एंजल माहिती आहे ना? ख्रिश्चन कम्युनिटी मधले एंजल. हो आपल्या आजूबाजूने एंजल असतात, आपली मदत सुद्धा करतात. फक्त ते जे कनेक्टिव्हिटी करून घ्यावं लागते तेव्हा ती एनर्जी जास्त फील होते. ठीक आहे, त्याचा वेगळा कोर्स येतो त्याचा. माझे हसबंड, मी बसली होती अशीच, एकदम मनामध्ये थॉट आला. इलेक्ट्रिक सिटीचं काम करून राहिले होते ते सीआरपी मध्ये. एकदम थॉट आला की त्यांना काहीतरी होणार आहे. तर मी तो पहिला थॉट इग्नोर केला. मग डबल एक थॉट आला की अजून त्यांना काहीतरी होणार आहे. इथून असा थॉट आला आणि मग मी नंतर त्यांना एंजल पाठवले आणि जे सिम्बॉल आहे रेकीचे पट्टपट्ट सिम्बॉल टाकले एक एनर्जी बॉल बनवून. मला माहितच नव्हतं त्यांच्यासोबत काय झालं. माझ्या हसबंडने संध्याकाळी फोन करून सांगितलं मला करंट लागला म्हणे, खूप जोराचा, खूप जोराचा करंट लागला म्हणे. आता कळलं जोराचा करंट कुठून वाचवलं. हा रिअल अनुभव आहे, खोटं नाही बोलत आहे. कारण रेकीमध्ये खोटं बोलून मी कधीही पुढे जाणार नाही. खराब कर, पूर्ण नको, पूर्ण बाई खराब. ठीक आहे, आता अशी एनर्जी बॉल खूप सारे बनवू शकता. कारण टाइम खूप कमी आहे आणि 2 दिवसचा मी तुम्हाला 1 दिवसाचा क्लास नाही झाला होता ना, म्हणून तो क्लास मी आता करून दिला तुम्हाला. त्यामुळे आता थकले मी खूप, एनर्जी पण गेली माझी. क्लास कंटिन्यू असते 2 वाजतापासून. आता अजून एक क्लास आहे, त्याच्यानंतर बी अजून एक क्लास आहे. त्यासाठी ठीक आहे, आता ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला थोडं पर्सनल मेसेज करा, मी ग्रुपवर तसं टाकते. आणि रेकी कोर्ससाठी शिकायची नाही तर रेकी खरंच एकदा घरातील कुणीतरी एका व्यक्तीने नक्की शिका. कमीत कमी ज्या मंदिरात जाऊन आपण देवाला ब्लेसिंग मागतो ना, ते ब्लेसिंग तिथं जाऊन मागण्यापर्यंत तुम्ही इथं घरी बसून कनेक्ट होऊन ते ब्लेसिंग तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. एवढी पॉवर रेकीमध्ये आहे. कळलं? आता तुम्ही धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद 5 दिवसासाठी. आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तो पर्सनल कॉल करा. 2 भागा, एका याने फी नाही दिली तर 2 याच्यात डिवाइड करून दिली तरी चालते. ठीक आहे, मॅडम 3 दिवसाचं मिस झालं तर तुमचं मिस झालं 3 दिवसाचा. हो मी कालपासून जॉईन केलं. पण कालपासूनच मेन क्लास होता. त्या दिवशी 3ऱ्या दिवसचा क्लास झालाच नाही, 2ऱ्या दिवसचा नाही का? नाही. त्याच्या आधी सोमवार तुम्हाला मंगळवार रेकी कळाली पण तुम्ही सांगतो जर सेकंड लेवलला ऍडमिशन घ्या ना, कधी बी रिपीट करा. हा बी क्लास कधीही रिपीट करता येते 1चा. हा आता पुन्हा कधी होणार आहे? सोमवारपासून मला- 2 ते 3. अच्छा 2 ते 3 ची बॅच राहील. दुपारचाच टायमिंग आहे का मॅडम? हो दुपारचंच आहे. रात्री घेतलं होतं मॅडम, पण रात्रीला खूप म्हणजे मुलं वगैरे अभ्यास करतात ना, खूप डिस्टर्ब होते. म्हणून मी ते नाही टायमिंग थोडं ऑफिस चेंज मध्ये केलं. असते ना म्हणून म्हटलं. तर नाही, ज्याला सेपरेट रेकी शिकायची असली मी त्याचा सेपरेट क्लास घेते मॅडम. ज्यांना कुणाला पूर्ण कोर्स करायचा असला ना त्यांना शिकवते. कारण समजू शकतो सगळ्यांची परिस्थिती, पण तुम्ही जर रेकी लेवल 1 सेपरेट नाही शिकू शकत मी कुणाला. नाही ते 2 दिवसाचं मिस झालेलं ना, ते करून मग सेकंड लेवलला ऍडमिशन. ते इंटेन्शनवर होतं फक्त. तुम्ही कधी बी करू शकता, फक्त तुम्हाला रेकी सोबत विचार कसा करायचा आहे. रेकी अँड माइंड पॉवर हा कोर्स आहे माझा. तर माइंड पॉवर रेकी सोबत जेव्हा तुम्ही जुळाल तेव्हा तुम्हाला कसा विचार करायचा आहे त्यावरच 2 दिवसचा क्लास होता. 1 दिवस मेडिटेशन होतं अच्छा आणि 1 दिवस तो क्लास होता समजून सांगण्यासाठी की असं असं करायचं आहे बाबा. कळलं? अच्छा. आणि तेच. तुम्ही ते सिम्बॉल वगैरे म्हणालात, ते सिम्बॉल तुम्ही देता की कसं काय आहे? ते मला देते मी माहित नाही तुम्हाला. ते symbol बद्दल. मी शक्तिपात करून देते तुम्हाला आणि शक्तिपात केल्यानंतर तुम्हाला ते सिम्बॉल देते. मग तुम्ही स्वतः युज करू शकता. जे आता आम्ही असे ड्रॉ करतो ना,
तर ते सिम्बॉल ड्रॉ केला की एकदम एनर्जी जाणवते. एकदम तुम्हाला आश्चर्य वाटेल. मनीषा मॅडमला विचारा, आज त्यांनी जे शक्तिपात थोडं केला. जाणवलं मला जाणवला ती आपल्यामध्ये आहे. हो. ती एनर्जी कुठेही जायचं नाही, आपल्याच मध्ये आहे. फक्त ती ब्लॉक करून ठेवली आपण आपल्या परिस्थितीनं. आपल्याला जे काही संकट आले ना आजपर्यंत, त्या विचारानं ब्लॉक केली आहे. मग आता एवढ्या वर्षापासून जे काही वय आहे आपलं, आपण ब्लॉक केलेली एनर्जी कशी काढायची मॅडम? मग त्याला कुठे तरी गुरु तर लागेल ना आपल्याला. 100% मी हो. पण कुठल्या तरी गुरुला माझा गुरु ठेवूनच मी इथपर्यंत पोहोचली ना. आणि खरं सांगते बघा, एकचदा फी भरायची, आयुष्य बदलण्याची कला म्हणजे रेकी आहे. मी खूप डिप्रेस होती मॅडम. सुसाईड शिवाय पर्याय नव्हता माझ्याजवळ. पण मी रेकीचे एवढे आभारी आहे. आज मी तुमच्यासारख्या लोकांचं जीवन बदलून राहिली. पैसा ब्लेसिंग मधून कमावून राहिली. ब्लेसिंग तर सोडा, माझी भावना खूप छान आहे लोकांना मदत करण्याची. ते मला खूप छान वाटते. आणि तुम्ही मला 5 दिवसात बघितलंच असं, मजात नाही, डोळ्यांचं असं जीव निघल्यासारखं वाटते जेव्हा एवढं तोडून, जीव तोडून आपण समोरच्याला सांगतो. हे फक्त पैशासाठी नाहीये, एक उद्देश बी आहे मनातला कुठेतरी, की बाबा तुम्ही एकचदा फी भरता, फी कडे नका बघू. जे आयुष्यात स्ट्रगल चालू आहे ना तुमचं, त्याला तुम्ही मुक्त करू शकता. एवढी पॉवर रेकीमध्ये. बस एवढं सांगायचं होतं, दुसरं काही नाही. आणि शिकणार काय आहे? सायकिक सर्जरी, कुठलाही मेंटली थॉट, डिप्रेशन, कुठलीही बिमारी, आजार, तो माइंड मधून कसा रिमूव्ह करायचा ते शिकणार आहे. पेस्ट कंट्रोल माहितीये का? आपल्याच घरातले किडे मकोडे कसे हाकलायचे रेकीच्या थ्रू. 100% रिझल्ट आहे याचा. ठीक आहे. तुमच्या घराला, तुमच्या घरातील प्रत्येकाला प्रोटेक्शन द्यायचं आहे, ते शिकणार आहे. त्यानंतर तुम्ही जगाच्या पाठीवर, व्यक्ती कुठेही असो त्याला हिलिंग करता येते. मी करून दिलं. मग मेगा मॅडमला एनर्जी जाणवली असेल, काही तर जाणवली असेल 5 मिनिटात. जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करता येते. अजून भरपूर काही आहे, भरपूर. क्रिस्टलचा हा जो कोर्स आहे, मी याचा 1ही रुपया चार्ज करत नाही. लोक याचे 5-5 हजाराचा कोर्स विकतात. तुम्ही फेसबुकला बघा. क्रिस्टलचा कोर्स कधी असतो? फ्री मध्ये देते त्याच्यामध्ये. सेकंड लेवल ना याच्यामध्ये फ्री मध्ये शिकवते. सेकंड लेवललाच आहे का? त्याचे पैसे नाही घेत मॅडम मी. अच्छा. एखादी तर गोष्ट फ्री मध्ये शिकवली पाहिजे ना. काय शेवटी बघा तुम्ही मला बी, शक्तिपात करायचा आहे आणि त्याच्यानंतर सेकंड लेवल पण करायची. तुम्ही ऍडमिशन घे, मी सोबतच करून देते तुम्हाला. चालेल चालेल. तुम्ही थोडं मला पर्सनल मला मेसेज सांगाल? करा. मी फोन करते तुम्हाला, टायमिंग सांगा, मी त्याप्रमाणे फोन कधी बी करते. करा, फक्त 5 नंतर करा. आज आता माझ्या 2 बॅच आहे, एक मणिरेकीची बॅच आहे, एक बरं. अजून हो. आहे. ते झाले की मग करा मला कॉल. चालेल. ठीक आहे. चालेल. हो. आणि Thank you, अजून काही madam. प्रश्न असेल तर विचारा, कारण 5 दिवस शिकले तुम्ही, काही तर मनामध्ये एक असा स्पार्क असेल प्रश्नाचा, विचारा. हो. विचारले पाहिजे, प्रश्न विचारल्याने भरपूर खूप. विचारायचंय म्हणूनच. मॅडम हा एक बोला मिनिट मॅडम. बोला बोला. ते आता जे सिम्बॉल वगैरे केलं ते म्हणजे थोडं डोळे जड पडतात का त्याने? डोळे जड याच्यासाठी पकडते, तुमच्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ना, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. आता ती काढण्यासाठी तुम्हाला मग समोर रेकी शिकावं लागेल ना मॅडम. आणि होतो त्रास. आपण एका दिवसचा नाही घेऊन आलो, आपण कितीतरी जन्माचे ब्लॉकेजेस घेऊन आलेलो आहे. आता ते शरीरामधून तुम्हाला काढण्यापर्यंत तुम्हाला काही तर वेळ द्यायला लागेल. पीक यायला 3 महिने लागते. मग स्वतःमध्ये बदल घडून आणायला काही तर वेळ द्यावा लागेल ना आपल्याला. बस तेच रेकी है ना. म्हणजे डोक्यामध्ये पण असं म्हणजे भिजल्यासारखं, मुंगी आल्यास. नकारात्मक ऊर्जा. मी म्हटलं ना, ती मॅडम 3 दिवस झोपली, अशीच थोडी झोपली असेल 3 दिवस. एवढी नकारात्मक ऊर्जा होती त्या मॅडमच्या याच्यामध्ये. त्यांची परिस्थिती तशी होती, मी त्यांना ब्लेम नाही करत. एवढी नकारात्मक ऊर्जा होती, पण त्या मॅडमला मी कराच लागन करा. त्या बाईची खरंच सांगते, पैसे सुद्धा द्यायची कंडिशन नव्हती. मला थोडे थोडे करून पैसे दिले. पण म्हटलं रेकी शिका. आता थोडे थोडे पैसे मला घेता येत नाही रेकीमध्ये, पण मी म्हटलं जाऊ दे, कळते कोणाचं तरी आयुष्य बदलून राहिलं तर काय फरक होते. मग मी त्यांनाच म्हटलं ठीक आहे, करा, काही नाही पेक्षा काही तर भेटन. खरंच त्या बाईचं एकच टिफिन होता. हसबंडचा बी त्रास, सगळ्या गोष्टीचा त्रास. त्यांच्या स्वतःच्या हसबंडने त्यांना मंगळसूत्र घेऊन दिला. मी सांगू रेकीमध्ये जादू आहे. फक्त तुमचा विश्वास ना, तुमची थोडी प्रॅक्टिस, आणि मग तुम्ही जिथं आहे ना तिथून कुठंपर्यंत जाऊ शकता हे रेकी सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही इमॅजिन नाही करणार का मी कुठं होती आणि कुठं आली. इव्हन तुमच्यासाठी नाही, तुमचे मुलं आहे, हसबंड आहे, परिवार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता. घरी बसल्या नाही, इथं तिथं बसल्यापेक्षा हिलिंगच्या केस घेऊन पैसे सुद्धा कमावू शकता. आता कसे कमावायचे ते बी मी समोर गाईड करते तुम्हाला, समोर ऍडमिशन घेतल्यावर. ठीक आहे. चला, थँक्यू सर्वांचं. थँक्यू.